आम्ही जेनझीच आहोत. वी आर नॉट टॉलरेटिंग धिस नॉनसेन्स. कुणाविरुद्ध बोलतो आपण? देशाच्या सैनिकांविरुद्ध. आपल्या देशाचा सैनिक ज्यावेळेस सीमेवरती 24 तास उभा असतो, त्यावेळेस जाऊन तुमच्यासारख्या जेनझीजला सुरक्षतेची हमी भेटते आणि तुम्ही अशा प्रकारचं वागेदरस्त विधान करता. वी आर नॉट टॉलरेटिंग धिस नॉनसेन्स. काय म्हणावं ह्याला? कुणाच्या विरोधात बोलतो आपण? सैनिकांच्या विरोधात? जे सैनिक 24 तास सीमेवरती आपल्यासाठी थांबलेले असतात. ऊन, वारा, पाऊस काही बघत नाहीत. ते -डिग्रीच्या तापमानामध्ये तिथं सेवा देत असतात. आपल्यासाठी तिथं राब-राब राबतात. तिथं जाऊन कधी ड्युटी परफॉर्म करून बघा. तुम्हाला समजून जाईल, की बाबा रे, कित्येक अवघड आहे ते कामं करणं, कित्येक कठीणाई आहे, कित्येक प्रॉब्लेमला आपल्याला फेस करावं लागतं आणि त्यांच्या विरोधात अशा प्रकारचे स्टेटमेंट करायचे. 2-4 लोकं जमा करायचे. 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकली होती बाई. चेकपोस्ट होता मित्रांनो. आता तुम्ही विचार करा, सेन्सिटिव्ह एरिया आहे. त्या एरियामध्ये काहीतरी काउंटर ऑपरेशन परफॉर्म होत असतील. त्यामुळे पोलिसांनी अडवलं असेल, सैनिकांनी अडवलं असेल. परंतु ह्या पालीचा पारा चढला, बाहेर आली, तमाशे करायला लागली, लोकांना जमा केलं, विरुद्ध घोषणा द्यायला लागली. आम्ही जेनझीज आहोत. वी आर नॉट टॉलरेटिंग धिस नॉनसेन्स अशा प्रकारचे स्टेटमेंट करायचे. आम्ही टॅक्स पे करतो आणि त्या टॅक्समधनं या सैन्याला सॅलरी जाते. अशा प्रकारची स्टेटमेंट करणारी ही मूर्ख महिला, हिला मला एवढंच सांगायचंय, सैन्यामुळं तुम्ही आहात, सैन्यामुळं सर्वसामान्य लोकं आहेत. जर सैनिकांनी निर्णय घेतला, की आम्हाला अशा प्रकारच्या ड्युट्या नाही करायचं आहे, काम सोडून इकडे आले, तर आपल्या देशाची अवस्था काय होईल? याच्यासारख्या गोष्टी मित्रांनो आपण इमॅजिन पण करू शकत नाही. टॅक्सवरती ही बाया खूप जोर देत होती, की आम्ही टॅक्स भरतो म्हणून या सॅलऱ्या होतात. मी तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर सांगतो मित्रांनो. एखाद्या देशाची सुरक्षितता जर व्यवस्थित असेल, तरच त्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट येते, कंपन्या येतात आणि तिथे रोजगार निर्माण होतो. मित्रांनो, हे चक्र आहे. तुमच्या देशाची सुरक्षितता किती आहे? तुमच्या लोकांना तुम्ही प्रोटेक्ट करू शकता का? ह्या सगळ्या गोष्टीचं जे आश्वासन कंपन्या देतात, जे देश देतात, त्यांच्याच देशामध्ये या कंपन्या येतात. आपल्या देशामध्ये तुम्हाला रोजगार दिसून येतो. बाहेरचे फॉरेन इन्व्हेस्टमेंट दिसते. आपल्या देशामध्ये ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. आपल्या देशामध्ये कित्येक तरुण पिढी जी आहे ती या नोकरीचा लाभ घेतात. ह्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कामं करतात. मित्रांनो, त्यांना तेवढ्या सॅलरी पण ह्या कंपन्या देतात आणि या सॅलरीमार्फत ते टॅक्स पे करतात. त्या टॅक्स स्लॅबमध्ये आल्यावरती मित्रांनो, हे टॅक्स पे करतात आणि त्यातनं मित्रांनो, हे आता आजकालची जेन असं म्हणतात आहे, की हे जे लोकं आहेत ते टॅक्स भरतात म्हणूनच तुम्हाला सॅलरी भेटते. परंतु तसं जर चक्र बघितलं तर सुरक्षतेची हमी ज्या देशामध्ये असते त्याच देशाला ह्या इन्व्हेस्टमेंट भेटतात, तिथं रोजगार येतो. मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या अशा दुर्लभ भागांमध्ये का जात नाहीत जिथं सुरक्षितता नाहीये? का जात नाहीत ह्या जास्त करून पाकिस्तानसारख्या देशामध्ये, बांगलादेशसारख्या देशांमध्ये, मित्रांनो इराक, इराण त्या साईडला का जात नाहीत ह्या कंपन्या? कारण तिकडे मित्रांनो सुरक्षिततेची हमी नाहीये. आपल्या देशामध्ये सुरक्षिततेची हमी आहे म्हणून आपल्या देशामध्ये येतात आणि ही सुरक्षिततेची हमी आपल्या देशाची सैनिक जे आहेत ते आपल्याला देतात. म्हणूनच आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट येतात, आपल्याला रोजगार भेटतो. सैनिकांमुळं आपण आहोत. सैनिकांमुळं आपल्याला रोजगार भेटतोय. सैनिकांमुळं आपल्याला चांगले दिवस पाहायला भेटतात आहे. नाही तर आपले पण हाल त्या इराक, इराणसारख्या देशांमधले होऊन गेले असते. जिथं काही इन्व्हेस्टमेंट जास्त येत नाही, रोजगार येत नाही. तिथले जे तरुण पिढी आहे, ती वेगवेगळ्या मार्गावर लागतात, दहशतवादामध्ये जातात, अशा प्रकारच्या गोष्टी करतात तिथे. कारण तिथे त्यांना खायला देखील अडचण येते. सुरक्षतेच्या गोष्टी मित्रांनो यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. म्हणूनच आम्हाला आमच्या देशाच्या सैनिकांवरती अभिमान आहे, की आपल्या देशातले जे सैनिक आहेत ते आपल्यासाठी थांबलेले आहेत त्या सीमेवरती. आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी ते आपण इथं सण साजरे करतो, आपण इथं पैसा कमवतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, एन्जॉयमेंट करतो. या सगळ्या गोष्टींसाठी तिथं आपला सैनिक जो आहे, तो बंदूक घेऊन थांबलेला आहे आणि आपल्या देशाचं संरक्षण करतोय. तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो, की ह्या सैनिकांना सॅलरी भेटते आपल्या टॅक्सच्या पैशातनं. ती सेवा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यपणाला लावून साधं तुम्ही दुसरीकडे जाऊ शकत नाही. तुम्ही एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जायला देखील तुम्हाला त्रास होतो. विचार करा मित्रांनो, अख्ख्या देशामधनं कुठं ना कुठं सैनिक येतात. तिथं सेवा देतात, आपल्यासाठी लढतात. म्हणूनच आपल्या सैनिकांचं जे बलिदान आहे, प्रत्येक गोष्ट आहे ती अमूल्य आहे. त्यांची माप काढायची आपली लायकी नाहीये. तुम्ही चेंजेस असाल, तुम्ही आंदोलनाचा तुम्हाला लई असा एकदम हे असेल, तर तुम्ही एक काम करा. तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध बोला.
तुम्ही सर्वसामान्य लोकांवरती जे अन्याय होतात त्यांच्यावरती बोला. तुम्ही रस्त्यातले खड्डे असतील, तुम्हाला असुविधा ज्या भेटतात आहे त्यांच्या विरोधात बोला. परंतु आपल्या सैनिकांवरती बोलू नका, त्यांच्या विरोधात बोलू नका. कारण त्यांचं जे बलिदान आहे ते अमूल्य आहे. त्यांच्या त्या बलिदानामुळंच आपली माणसं श्वास घेऊ शकतात, खाऊ शकतात, राहू शकतात, फिरू शकतात, हिंडू शकतात. त्यांना जे स्वतंत्रपणे हिंडायची जी अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे, ती आपल्या सैनिकांमुळेच भेटलेली आहे. नाहीतर पाकिस्तानसारखे, चायनासारखे देश हे कित्येक क्रूरतेने वागतात सगळीकडे हे तुम्हाला तर माहितीच आहे. कब्जे करणं, आपल्या अंडर त्यांची जी लँड आहे ती आणणं, अशा प्रकारची गोष्ट हे करतात. मग त्यावेळेस जाऊन ह्या अशा हरामखोरांना कळेल, की बाबा रे, आपल्या देशातले सैनिक काय आहेत. मित्रांनो, कुठेतरी या जेनझीला पण समजून घ्यायला पाहिजे, की बाबा रे, आपल्या देशामध्ये सैन्य जे आहे ते सगळ्यात टॉपला आहे. ह्या मुलीचं हे स्वतंत्र स्टेटमेंट जरी असलं तरी मला हे माहिती आहे, की आपली जी देशातली जेन पिढी आहे त्यांचं हे स्टेटमेंट नसणार आहे. ते एवढं आपल्या सैनिकांच्या विरोधात बोलणार नाही. कारण ती समजूतदार पिढी आहे. त्यांना माहिती आहे, की बाबा रे, एक गायबानं वागलं म्हटल्यावरती दुसरं तर नाही वागणार. म्हणूनच आम्हाला पण माहिती आहे, मी पण एक जेन आहे. आम्हाला तेवढाच रिस्पेक्ट आहे आपल्या सैनिकांबद्दल. आमच्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे आणि कृपया करून मी अशा समाजकंटकांना, काही लोकांना सांगू इच्छितो, की तुम्ही आमच्या सैनिकांबद्दल आणि आमचं रिलेशन खराब करायचं बघू नका. आम्ही त्यांच्यासाठी आमच्या सगळ्या जीवाला जीवनाला पणाला लावायला तयार आहोत. आमचे सैनिक हे आमच्यासाठी अमूल्य आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीवरनं काय वाटतं कमेंट करून सांगा.